लाडक्या बहिणींसाठी खूपच मोठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला जर मोफत 30 भांडे पाहिजे असतील, तर तुम्हाला बांधकाम कामगार योजना जी आहे, त्यानुसार तुम्हाला एक नवीन अर्ज करावा लागेल आणि तो अर्ज जर तुम्ही केला आणि तुम्ही पात्र ठरले, तर तुम्हाला पूर्ण 30 भांडे भेटतील. म्हणजे 4,000 रुपयाचे भांडे तुम्हाला फ्रीमध्ये भेटतील. तर यासाठी नवीन अर्ज कसा करायचा ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि दुसरं, तुमच्याकडे 90 दिवसाचं कामगार सर्टिफिकेट पाहिजे. जे सर्टिफिकेट तुम्हाला कुठे भेटेल, ते सर्टिफिकेट कसं बनवायचं त्याची पण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तो व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पूर्ण पहा. आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडून जे नवीन योजना आहे त्यांच्याबद्दल माहिती भेटत राहील. तर चला, मी आज तुम्हाला हे मोफत भांडे कसे भेटतील ते पण सांगतो. त्याच्यासाठी नवीन अर्ज कसा करायचा आहे आणि 90 दिवसाचं सर्टिफिकेट कसं भेटेल ते पण सांगतो. पहिले आपण नवीन अर्ज कसा करायचा ते पाहूया. तर सर्वात अगोदर तुम्हाला महाराष्ट्राच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हिची जी अधिकारिक वेबसाईट आहे MAHABOCW.in BOCW.in ची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर यायचं आहे. आणि इथं तुम्हाला वरती लँग्वेजचा ऑप्शन पाहायला मिळतो. ठीक आहे, तर इथं तुम्ही लँग्वेज चेंज करू शकता, इंग्लिश, मराठी, हिंदी वगैरे. ठीक आहे, तर इथं मराठी केलेलं आहे आम्ही. तर इथं तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळतो. इथं तुम्ही जर क्लिक केलं तर एक कामगार ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं कामगार नोंदणी एक ऑप्शन पाहायला मिळेल, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असे एक इंटरफेस येईल. तर इतर तुम्हाला कामगार नोंदणीसाठी तुम्ही पात्र आहात का हे तुम्हाला पहिले पाहावं लागेल. तर याच्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंटची आवश्यकता लागेल ते सुद्धा इथं दिलेलं आहे. तर इथं तुम्हाला वयाचा पुरावा, तर तुम्ही तो आधार कार्डनुसार देऊ शकता. दुसरं 90 दिवसाचं प्रमाणपत्र आहे, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ते तुम्ही कसं बनवू शकता. ठीक आहे. दुसरं रहिवासी प्रमाणपत्र, त्याच्यामध्ये तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर आय डी कार्ड देऊ शकता, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. ओळखपत्र पुरावा तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आय डी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर 3 पासपोर्ट साईज फोटो लागतील तुम्हाला, ते तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. आणि नोंदणी फी ₹1, वार्षिक वर्गणी फी ₹1 हे तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पात्रता तपासायची असेल तर इथं तुम्ही पहिले क्लिक करायचं आणि इथं तुमची जन्मतारीख टाकायची. ठीक आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर इथं तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही 90 दिवसापासून अधिक काळ महाराष्ट्रात काम करत आहात का, तर इथं टिक करायची जर तुम्ही केलं तर. त्याच्यानंतर आपल्याकडे निवासी पुरावा आहे का, तर निवासी पुरावामध्ये तुम्ही खूप काही डॉक्युमेंट देऊ शकता, आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आय डी कार्ड वगैरे. ठीक आहे. तर इथं टिक करायची. त्याच्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, तर इथं पण टिक करायची. आणि तुमची पात्रता तपासण्यासाठी खाली चेक युअर एलिजिबिलिटी हे जे ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती तुम्ही जसं क्लिक करणार तर तुम्हाला डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटवरती रिडायरेक्ट करून देईल. म्हणजे तुमचं जे एलिजिबल आहात, जर एलिजिबल आहात तर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो, नाहीतर मग तुमच्यासमोर या प्रकारचा ऑप्शन येतो वेबसाईट बंदचा, नाहीतर मग तुम्ही एलिजिबल नाही आहात असं तसं काहीतरी ऑप्शन येतो. पण तुम्ही जर सगळे गोष्टी टिक केल्या तर तुमच्यासमोर इंटरफेस येतो. तर असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला इथं सर्वात अगोदर इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. इथं तुमचा करंट मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक आहे तो नंबर इथं टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर प्रोसीड युअर फॉर्म या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो. इथं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ठीक. तर इथं तुम्ही जी पण माहिती देणार ती सगळी खरी भरायची, खोटी माहिती द्यायची नाही. आणि इथं तुम्हाला जी माहिती तुम्ही देणार त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक किंवा काहीही चुका करायच्या नाही. ठीक आहे. नाहीतर तुम्हाला हे जे भांडे संच आहे ते तुम्हाला भेटणार नाही. तर सर्वात अगोदर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो की तुम्हाला कुठली डिटेल भरायची आहे. ठीक आहे. तर तुम्हाला इथं तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे, म्हणजे तुमचं जे रेखा जे तुमचं नाव असेल, ठीक आहे, ते तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे. इथं तुमच्या हजबंडचं नाव किंवा तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. इथं तुमचं आडनाव टाकायचं आहे, जे तुमचं सरनेम असेल. ठीक आहे. इथं तुम्ही महिला आहे, महिला सांगायचं आहे. इथं तुमचा आधार कार्ड नंबर ऑलरेडी आलेला आहे. इथं तुमचं लग्न झालं आहे का नाही हे सांगायचं आहे. इथं तुमची जन्मतारीख टाकायची आहे. इथं तुमचं वय ऑलरेडी सांगितलेलं आहे, इथं दाखवून देतं. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे आहे, SC ST OBC EWS NT वगैरे जे पण आहे ते इथं टाकायचं आहे. इथं तुमचा मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली येऊन जातो. ठीक आहे. नंतर थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर तुमच्यासमोर परत असा इंटरफेस येतो. तर इथं तुम्हाला तुमचा
पूर्ण आधार कार्डमध्ये तुमचा जो पत्ता आहे तो कंप्लीट कॉपी करून इथं पेस्ट करायचा आहे. म्हणजे जसा तसा आधार कार्डमध्ये तुमचा जो पत्ता आहे तो इथं तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा इथं रोड, क्षेत्र, सिटी, ठीक आहे, जवळचा आसपासचा पत्ता, म्हणजे तुमचा जो आधार कार्डचा जो पत्ता आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. तर जे खरं गरजेचं आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे, बाकीचे टाकायची गरज नाही. जसं जिथे तुम्हाला इथं रेड टिक लावलेली आहे ना, तर तो तुम्हाला भरावाच लागेल. जसं म्हणजे तुमचं गावाचं नाव इथं टाकून द्यायचं, ठीक आहे. इथं तुमचं तालुक्याचं नाव टाकून द्यायचं, इथं तुमचा जिल्हा येईल, इथं परत तालुक्याचं नाव टाकून द्यायचं, इथं महाराष्ट्र राज्य ऑटोमॅटिकली येऊन जातं. तिथं नंतर इथं तुमचं पोस्ट ऑफिस टाकायचं, इथं पिनकोड ऑटोमॅटिकली येऊन जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली जायचं. खाली तुम्हाला तुमच्या आपल्या कौटुंबिक माहिती द्यायची. म्हणजे एका महिलेचा फॉर्म भरतो आहे तर तिच्या हजबंड किंवा तिच्या वडिलांचं नाव द्यायचं असेल. जर त्या महिलेचं लग्न झालं आहे तर तिच्या मुलांची डिटेल द्यायची. जर लग्न झालं आहे, मुलं नाही आहे, तर फक्त तिचं नाव आणि तिच्या हजबंडचं नाव, ठीक आहे. किंवा त्या मुलीचं लग्न नाही झालं आहे तर तिचं नाव आणि तिच्या वडिलांचं नाव, बस एवढी माहिती द्यायची आहे. आणि तिच्या आईचं नाव, ठीक आहे. एवढे 3 जणांचं नाव देणार. पण जर लग्न झालं असेल तर तिचं नाव, तिच्या हजबंडचं आणि तिच्या मुलांचं नाव राहील फक्त. तर एवढी डिटेल तुम्हाला इथं खाली द्यायची. तर हा जो फॉर्म आहे, या फॉर्ममध्ये तुम्हाला थोडं या साईडला स्क्रोल करायचं आहे, ठीक आहे. तेव्हा तुम्हाला असा एक ऑप्शन पाहायला मिळेल. तर इथं तुम्ही अजून जे उमेदवार किंवा जे तुमचे नातेवाईक आहे त्यांना तुम्ही इथं ॲड करू शकता या ऑप्शनवरती क्लिक करून, ठीक आहे. तर ते कसं करायचं, याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळतो. तर इथं तुम्ही त्यांचं नाव टाकू शकता. जसं तुमचं वडिलांचं नाव किंवा तुमच्या हजबंडचं नाव, पहिलं नाव, आडनाव, ठीक आहे. तर इथं त्यांचं नाव ऑटोमॅटिक, त्यांची डेट ऑफ बर्थ, त्यांचं वय, त्यांच्याशी रिलेशन काय ते सांगू शकता. म्हणजे तुमचे पती आहे, तुमचा मुलगा आहे, तुमचे वडील आहे, ठीक आहे, तुमची आई आहे, जी आहे ते, त्यांचा आधार कार्ड नंबर, ठीक आहे. ही सगळी माहिती भरल्यानंतर लगेच तुम्हाला खाली यायचं आहे. खाली इथं तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती द्यायची, ठीक आहे. की तुम्ही जे काम करत होते 90 दिवसासाठी किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही जे काम केलं आहे, एम्प्लॉयमेंट डिटेल द्यायची. म्हणजे तुम्ही जे कामगार ज्यानुसार तुम्ही फॉर्म भरताय ती माहिती तुम्हाला इथं द्यायची. तर इथं तुमचं कामगाराचे स्वरूप सांगायचे आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला खूप ऑप्शन पाहायला मिळतील की तुम्ही कारपेंटर आहात का, प्लंबर आहात का, कुठं तुम्ही जिथं घर बांधायचं काम चालू असतं तिथं वर्कर म्हणून काम करता का. खूप सारे ऑप्शन पाहायला मिळतात. तर त्यांच्यामधून तुमचं जो तुम्ही जे काम करत असाल ते तुम्हाला इथं निवडायचं आहे, ठीक आहे. तर ते तुम्हाला जे 90 दिवसाचं जे सर्टिफिकेट आहे ते कोणी दिलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला इथं क्लिक करायचं. तुम्हाला तिथं तलाठीने दिलं आहे, ग्रामसेवकने दिलं आहे का, ठेकेदारने दिलं आहे, कोणी दिलं आहे ते इथं तुम्ही सांगू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर पडताळणीसाठी तुम्हाला एक जावक क्रमांक भेटतो, ठीक आहे. जावक क्रमांक इथं टाकायचा आहे आणि जावक दिनांक इथं टाकायचा आहे, ठीक आहे. एवढी डिटेल भरल्यानंतर पडताळणीसाठी तुम्हाला इथं तुमचा तालुका निवडायचा आहे, ठीक आहे. तुम्ही ज्या तालुक्यात राहता तो तालुका तुम्हाला इथं निवडायचा आहे. त्याच्यानंतर परत अजून खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला काही डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. आता ते डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, तर या ज्या बटनावरती तुम्ही टिक केलं तर तुम्हाला इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे, ठीक आहे. आधार कार्ड एकदम क्लिअर फोटो पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचा चेहरा, तुमची डिटेल, जी माहिती आहे ती एकदम क्लिअर दिसली पाहिजे. असं इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही 90 दिवसाचं जे काम केलं आहे ते काम केलेलं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. आणि थोडं खाली स्क्रोल करायचं आहे. तर आमच्या केसमध्ये पाहू शकता की आम्ही आधार कार्ड आणि 90 दिवसाचं सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट्स या जे निळ्या कलरचं बटन दिसतं आहे ना, याच्यावरती क्लिक करून द्यायचं आहे, ठीक. केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो. इथं तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही जो फॉर्म भरताय त्याच्यामध्ये तुम्हाला जी डेट आहे ती डेट भेटते. त्या डेटला तुम्हाला तिथं कामगार ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला हे तुमचे डॉक्युमेंट आहे हे व्हेरीफाय करावे लागतं. तुमचं सिग्नेचर आणि तुमचा अंगुठ्याची छाप घेतली जाते. म्हणजे अंगुठा आणि सिग्नेचर घेतलं जातं आणि फोटो घेतले जाते, ठीक. तर तुम्हाला जो स्लॉट आहे तो बुक करायचा आहे. कामगार सुविधा केंद्राला तुम्हाला भेट द्यायची असते ज्या दिवशी तुम्ही इथं डेट निवडतात त्या दिवशी, ठीक आहे. तर हे कॅलेंडरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक ऑप्शन पाहायला मिळतो. तर तुमच्यासाठी जे लाल कलरचे बटन आहे तिथं तुम्ही शासकीय सुट्टी आहे, लाल तारखेला तुम्ही नाही जाऊ शकत.
पिवळ्या तारखेला कोटा पूर्ण झालेला आहे, म्हणजे त्या दिवशी पण तुम्ही जाऊ नाही शकत. त्याच्यानंतर हिरवा कलरचं बटन आहे, ती तुमची डेट राहील. ठीक आहे, हिरवा कलरचं बटन राहील. आता तुम्ही खाली जे 29 आणि 30 तारीख जी पाहता आहे ते दिवशी स्लॉट दिनांक उपलब्ध आहे, म्हणजे त्या दिवशी तुम्ही जाऊ शकता. तर तुम्ही 29 किंवा 30 तारखेला जर क्लिक केलं तर ते ग्रीन होऊन जातं आणि त्या तारखेला तुम्हाला जे सुविधा केंद्र आहे, कामगार सुविधा केंद्र आहे, तिथं तुम्हाला जावं लागेल. ठीक आहे, तर याच्यातली 29 तारीख आम्ही निवडतो. निवडल्यानंतर तुम्हाला खाली इथं टिक करायचं आहे. ठीक आहे, टिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह बटनवरती क्लिक करून द्यायचं आहे. सेव्ह बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप मेसेज येतो तुमच्यासमोर. तिथं तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही पहिले दिला होता त्या नंबरवर OTP येते. तो OTP टाकल्यानंतर तो फॉर्म सबमिट करतो आपण. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय होऊन जातं. व्हेरीफाय नंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येतो या प्रकारचं. तर हे जे मूळ कागदपत्र जे तुमच्याकडे आहे, 90 दिवसाचं सर्टिफिकेट, आधार कार्ड, फोटोग्राफ्स स्वतः आणि हे जे सुविधा केंद्र जाण्यासाठी ही जी फॉर्म तुम्ही पाहताय, या फॉर्मची प्रिंट काढून घेऊन जायची. ही जी तुम्हाला दिसत आहे या प्रकारची फॉर्म तुम्हाला पाहायला मिळते. तर याचा पण PDF बनवून घ्यायची आहे, याची प्रिंट काढायची आहे. 90 दिवसाचं सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि ही वाली प्रिंट, हे 3 डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला सुविधा केंद्रावर जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन होईल. तुम्ही स्वतः तीच महिला आहात का, तुमचा अंगठ्याची छाप घेतली जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं सिग्नेचर घेतलं जाईल आणि तुमचा फोटो काढला जाईल. ठीक आहे, या प्रकारे. तर हा फॉर्म भेटल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आणि एक लिस्ट पण येते जिल्हा वाईज. त्या जिल्ह्याच्या लिस्टमध्ये तुमचं नाव राहिलं का तुम्हाला सुविधा केंद्रावर जायचं आहे, तिथं व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला भांड्याचा संच जो आहे तो भेटेल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी जे तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही 90 दिवसाचं कामगार सर्टिफिकेट कुठून बनवणार, तर तुमच्या तालुक्याच्या गावाला किंवा तुमच्या पोस्ट ऑफिसच्या गावाला किंवा तुमच्याही गावात जर कोणी असा कॉन्ट्रॅक्टर असेल जो मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, घर बनवायचं काम करतो किंवा मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेतो, सरकारी कॉन्ट्रॅक्ट घेतो. ठीक आहे, सरकारी कॉन्ट्रॅक्टरकडे जायचं आहे तुम्हाला. त्याला 400, 500 रुपये, 200 रुपये, 100 रुपये, 500 रुपये काही पण तो फीस घेईल त्याची आणि तो तुम्हाला 90 दिवसाचं कामगार म्हणून एक सर्टिफिकेट देईल की ही व्यक्ती माझ्याकडे 90 दिवस काम केलेलं आहे. ठीक, एक फॉर्म भेटतो कामगार योजनेचा. तर पाहू शकता, बांधकाम कंत्राटदाराचे, ठेकेदाराचे, विकासाचे बांधकाम कामगारास मागील वर्षात 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्राची प्रिंट काढून घ्यायची. हे प्रमाणपत्र तुम्हाला माझ्या टेलिग्राम ग्रुपमध्ये भेटून जाईल, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण भेटून जाईल. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर हे सर्टिफिकेट तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि याला पूर्ण भरून तुम्हाला ठेकेदाराकडे जायचं आहे. त्याला 400-500 रुपये द्यायचे. तो तुमचा फोटो, ठीक आहे, ठेकेदाराचं नाव, ठेकेदाराचं जावक क्रमांक, तालुका, जिल्हा, पिनकोड वगैरे टाकून तुमचं वय, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर वगैरे इथं सगळी त्याची सही शिक्का टाकून तो तुम्हाला एक बांधकार कामगाराचं 90 दिवसाचं सर्टिफिकेट देईल की ही व्यक्ती माझ्याकडे 90 दिवस काम केलेलं आहे, 90 दिवसपेक्षा जास्त काम केलेलं आहे आणि हे मी मान्य करतो आणि तो त्याचा सही शिक्का या सर्टिफिकेटवर देतो आणि तुमचं 90 दिवसाचं सर्टिफिकेट बनून जातं. तुम्हाला फक्त एक सरकारी कॉन्ट्रॅक्टर शोधायचा आहे जो सरकारी ठेकेदारावर काम करतो किंवा मोठे मोठे बिल्डिंग बनवायचं काम करतो, पण प्रायव्हेट नाही चालणार. कुठलाही सरकारी ठेकेदार पाहिजे. ठीक, त्याच्याकडे जाऊन किंवा तुमच्या गावातला ग्रामसेवककडे पण जाऊन तुम्ही हे सर्टिफिकेट बनवू शकता. जास्तीत जास्त तुम्हाला 500 रुपये खर्च येईल सर्टिफिकेट बनवायला आणि हे तुमचं 90 दिवसाचं सर्टिफिकेट बनवून जाईल. त्याच्यानंतर तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार फॉर्म भरून हे जे भांडे संचाचा सेट आहे तो तुम्ही फ्रीमध्ये घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेवढे प्रॉमिस केले होते, जेवढी माहिती द्यायची होती, मी सगळी दिलेली आहे. तर बांधकार कामगार योजना जी आहे त्याचं मोफत भांडे संच वाटपची पूर्ण माहिती मी तुम्हाला दिली. नवीन अर्ज कसा करायचा तेही सांगितलं, 90 दिवसाचं सर्टिफिकेट कसं भेटेल तेही सांगितलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा अशाच नवीन नवीन योजनांसाठी आणि माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहितीसाठी पण. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.